आज आपण मस्त असा कणकेचा शिरा पाहणार आहोत। अतिशय पौष्टिक असा हा शिरा तयार होतो। मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा घरी छोट्याशा बुकेसाठी तयार करण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे। मुलांना जर गोड आवडत असेल तर हा अतिशय उत्तम पर्याय आहे। या ठिकाणी आपण साहित्य घेतले 7 ते 8 काजूचे तुकडे घेतलेले आहेत, पावटी मनुका घेतला आहे, 3 वेलदोडे घेतलेत आणि 4 ते 5 काजू आणि 4 ते 5 बदामाचे असे मी स्लाइस करून घेतलेत। त्याचबरोबर 1 वाटी मी या ठिकाणी जाड कणिक घेतलेली आहे। या ठिकाणी तुमच्याकडे जर जाड कणिक नसेल तर तुम्ही अर्धी वाटी कणिक आणि अर्धी वाटी रवा घेऊ शकतात। या ठिकाणी मी पाऊण वाटी तूप घेतले आहे। आपण गरजेनुसार तुपाचा वापर करणार आहोत। या ठिकाणी शिऱ्यासाठी मी खडीसाखरेचा वापर केलेला आहे। 100 ग्रॅम एवढं हिचं वजनी प्रमाण आहे आणि जर तुमच्याकडे वजनी प्रमाण नसेल तर ही खडीसाखर आपण कशी मोजायची ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते। आता ही खडीसाखर मिक्सरच्या बाउलमध्ये आपण टाकून घ्यायची आणि 3 वेलदोडे घेतले आहेत ते पण यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। वेलदोड्यांच्या ऐवजी तुमच्याकडे जायफळ वेलचीची पावडर असेल तर ती 1 चमचा पावडर तुम्ही वापरू शकतात। हे पहा, या ठिकाणी मस्त अशी पावडर आपण करून घेतली आहे आणि ती वाटीने आपण मोजून घेतो आहे। जर तुमच्याकडे 100 ग्रॅम प्रमाणात खडीसाखर मोजायला काही नसेल तर तुम्ही अशी पावडर करून घ्यायची आणि 1 वाटी आपण पीठ घेतले त्या प्रमाणात आपण 1 वाटी साखर मोजून घ्यायची आहे। हे बघा, बरोबर 1 वाटी एवढी ही 100 ग्रॅम साखर या ठिकाणी भरलेली आहे। आता आपण साखर बारीक करून घेतलेली आहे। या ठिकाणी तुमच्याकडे खडीसाखर नसेल तर तुम्ही आपली जी रेग्युलर साखर असते ती वापरली तरी चालेल किंवा गुळाचा वापर केला तरी चालेल। आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे, म्हणजे अर्धी वाटी तूप आपण या ठिकाणी घालून घेतले आणि पाव वाटी तूप आपण या ठिकाणी काढून घेतलेलं आहे। आता हे तूप छान असं गरम झालं की यामध्ये आपण कणिक घालणार आहोत। तर कणकेच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी आपली जी रेग्युलर कणिक असते ती वापरली तरी चालणार आहे, पण थोडंसं दरदर आणि रवेदार टेक्स्चर येण्यासाठी या ठिकाणी आपण जाड कणकेचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जाड कणिक नसेल तर तुम्ही थोडंसं आपल्या रेग्युलर कणकेत अर्धी वाटी रवा घालू शकतात किंवा रवा जास्त आवडत नसेल तर 2 ते 3 चमचे रवा घालून आपण हा शिरा करून घेऊ शकतो। तर या ठिकाणी तुपात मी ही जाड कणिक घालून घेतलेली आहे आणि एकसारखं मंद आचेवरती याला आपण ढवळून घ्यायचं आहे आणि छान असा हा शिरा भाजून घ्यायचा आहे। अगदी छान मंद आचेवर याला खमंग भाजलं की शिऱ्याला टेस्ट छान येते। मंद आचेवरती हा शिरा पूर्णपणे भाजण्यासाठी मला 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। अगदी खमंग याला भाजून घ्यायचा आहे, अगदी तूप सुटतं तोवर आपण हा शिरा भाजून घेणार आहोत। जितका छान आपण याला भाजू तितका छान याला कलरही येईल आणि याची चवही छान येईल। हे बघा, एक 5 ते 7 मिनटं झाले, त्यानंतर थोडंसं अजून आपण यामध्ये तूप घालायचं आहे आणि परत याला मंद आचेवरती आपण पुढचे 5 मिनटं भाजून घेणार आहोत। हे पहा, अगदी मस्त याला कलर आलेला आहे। हा शिरा मी कणकेचा तयार केला आहे, तोही जाड कणकेचा आणि त्याचबरोबर खडीसाखरेचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे, त्यामुळे अतिशय पौष्टिक असा हा शिरा तयार होतो। हे बघा, मस्त आपला हा शिरा भाजून होतो आहे आणि जसं जसं तो भाजला जाईल तसं तसं हा पॅन सोडेल आणि तूप सोडणार आहे। हे बघा, अगदी खमंग याला आपण भाजून घेतो आहे। कलर याचा छान बदललेला आहे, अगदी असा तांबूस रंगावरती आपण हा भाजून घेतो आहे। या ठिकाणी 7 ते 8 मिनटं आपण हे पीठ भाजून घेतलेलं आहे आणि ह्या गरम गरम पिठात आपण हे थोडेसे स्लाइस जे आहेत काजू बदामाचे ते घालून घेतो आहेत, मनुका घालून घेतो आहे आणि हे काजूचे काप आहेत तेही घालून घेतो आहे। थोडेसे स्लाइस वरतून गार्निशिंगसाठी मी काढून ठेवलेले आहेत। आता या गरम गरम पिठामध्ये आपण जर हे काजू बदामाचे स्लाइस आणि तुकडे घातले की छान ते खमंग या पिठात भाजले जातात आणि चव अतिशय छान लागते। वेगळे आपण याला भाजण्याची गरज नाही। याच गरम गरम पिठात आपण हे टाकायचे आणि मस्त पुढचे 1 ते 2 मिनटं छान परतवून घ्यायचे। हे बघा, मस्त असं तूप सुटलेलं आहे या मिश्रणाला। आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। आता पाण्याचं जे प्रमाण आहे, 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी आपल्याला या ठिकाणी साधारण 3 ते 3.5 वाटी पाणी लागलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही दुधाचा वापर करू शकतात। या ठिकाणी तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी किंवा पूर्ण दूधही वापरू शकतात, पण या ठिकाणी मी पाणी घालूनच हा शिरा करणार आहे। बरोबर मला या ठिकाणी 3 ते 3.5 वाटी पाणी लागलेलं आहे। थोडासा लसलशीत शिरा मी या ठिकाणी करते आहे। तुम्हाला थोडासा रवेदार आणि कोरडा शिरा आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी फक्त 2.5 ते 3 वाटी पाणी घालायचं आहे आणि पाणी हे गरम करूनच घालायचं। गरम पाणी घातल्यामुळे शिरा छान फुलून येतो आणि या मिश्रणात पाणी घालताना थोडं थोडं करून घालायचं आणि एकसारखं ढवळत राहायचं। पूर्णपणे हे पाणी हे जे मिश्रण आहे हे शोषून घेतं। हे पहा, या ठिकाणी मी थोडं थोडं पाणी केलं आहे आणि मिश्रणाने पाणी पूर्णपणे सोक केलं आहे। परत यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि हे परत आपण एकसारखं ढवळून घेणार आहोत। हे बघा,
पाण्याचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीने शिऱ्याची कन्सिस्टन्सी जशी पाहिजे त्या पद्धतीने कमी जास्त करू शकतात। या ठिकाणी मी थोडासा मऊसूत आणि लसलशीत शिरा तयार करते आहे, त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण या ठिकाणी मी जास्त घेतलेलं आहे। हे बघा, कारण की गार झाल्यावरती हा शिरा थोडासा निब्बर व्हायला सुरुवात होते, त्यामुळे सुरुवातीलाच थोडंसं पाणी जास्त घातलं तर हा शेवटपर्यंत मऊसूत राहायला मदत होते। आता पाणी घालून झाल्यावर सगळं पाणी या मिश्रणाने शोषल्यानंतर यामध्ये आपण साखर घालायची आहे आणि साखर घालून व्यवस्थित याला छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त याला आपण मिक्स करून घेतलेला आहे। अगदी सुंदर टेक्स्चर त्याला आलेला आहे। सुंदर आपला हा शिरा तयार झालेला आहे। एकसारखं थोडंसं मिनिटभर याला परतवून घ्यायचं साखर घातल्यानंतर, आणि साखर घालून झाल्यावरती छान असं परतून झालं की यावरती आपण झाकण ठेवायचं आणि पुढचे 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती याला छान अशी वाफ भरवून घ्यायची आहे। आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत, शिऱ्याला मस्त अशी वाफ भरली आहे आणि शिरा आपला सुंदर तयार झाला आहे आणि शिऱ्याने तूप सोडलेलं आहे। हे बघा, साईडने तुम्ही पाहू शकतात मस्त याला तूप सुटलेलं आहे। तर परत याला खालून तळापासनं ढवळून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त टेक्स्चर आपल्या या शिऱ्याला आलेला आहे। छान असा रवेदार लसलशीत मऊसूत आपला हा शिरा तयार झालेला आहे। या शिऱ्याला कडा प्रसादही म्हटलं जातं। बऱ्याच मंदिरांमध्ये ह्या शिऱ्याचा प्रसाद केला जातो। अतिशय पौष्टिक आणि चवीला अतिशय उत्तम असा हा शिरा तयार झालेला आहे। आता हा शिरा तयार झाल्यावरती आपण यावरून 1 चमचाभर तूप सोडायचं आहे। याने ह्या शिऱ्याला चव आणि टेक्स्चर दोघंही खूप छान येतं। हे बघा, या ठिकाणी 1 चमचाभर मी तूप घेतलं आणि कढईने असं सोडून घेतलेलं आहे। आता मस्त परत याला आपण एकसारखं चाळून घ्यायचं आहे आणि हा शिरा तयार करायचा आहे। हे बघा, आपल्याला पाऊण वाटी तूप घेतलं, त्यातलं अर्धाच वाटी तूप लागलंय, पाव वाटी तूप आपलं या ठिकाणी उरलेलं आहे। कमीत कमी तुपात अगदी लसलशीत मऊसूत शिरा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे। तुम्हाला जर तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही अर्धा वाटीपेक्षा जास्त तूप या शिऱ्यासाठी वापरू शकतात। अगदीच तूप सुटेल इतपत जर शिऱ्याला तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्तीचं तूप वापरलं तरी चालेल, पण एवढ्या तुपामध्ये हा शिरा छान भाजला जातो आणि अतिशय लसलशीत आणि दाणेदार तयार होतो। हे बघा, मस्त असं टेक्स्चर आपल्या शिऱ्याचं तयार झालं आहे। आता हा शिरा आपण सर्व करून घेणार आहोत। हे बघा, अगदी सुंदर हा शिरा दिसतो आहे। आता या शिऱ्यावरती आपण जे काजू बदामाचे काप काढून घेतले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित गार्निश करून घ्यायचं आहे। अगदी चविष्ट पौष्टिक असा हा शिरा तयार झालेला आहे। जसा दिसतो सुंदर आहे, जसा टेस्टमध्ये एकदम बेस्ट आहे। तर आजची हा झटपट चविष्ट आणि पौष्टिक शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिप्ससोबत। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।